ईशान, या डब्याचं झाकण कुठे? ते हरवलं. व्हॉट? असं कसं हरवलं? अगं ते आम्ही सगळे मित्र ना त्याच्यासोबत कॅच कॅच खेळत होतो शाळेत. आजच्याच मला ते शोधून द्यायचं, नाही तर उद्यापासून डबा नाही मिळणार. तुला काय झालं आता? माऊ माझी नोटबुक नाही मिळत आहे. ती ब्ल्यू कलरची होती. हो, आपला ईशान त्यावर ड्रॉइंग करत होता. लायन आहे काहीतरीच. काय मी एक डंबो चल. तू डंबो असशील काही. ईशान गप्प बस. लास्ट टाइम पण तू माझे इयरफोन्स तोडले होतेस, आता नोटबुक. इम्पॉर्टंट नोट्स आहेत यार ईशान. 1000 वेळा सांगितले माझ्या गोष्टींना हात लावत नको जाऊस. अरे पण मी हात लावलाच नाहीये. परत सांगते मी बघितलंय. तू काय बघते? तू काय काही बघते का? चल गप्प बसा. इरा कधीच खोटं बोलत नाही, मला माहितीये. मग काय मी खोटं बोलतोय? मी आगाऊपणा करू नकोस जास्त. उठ चल उठ, माझी बुक शोधून दे. उठ माझी बुक शोधून दे. माझी बुक शोधून दे. हे काय? लॅम्पच्या बाजूला ठेवली होतीस. सॉरी, मीच तिथे ठेवली होती. छान. समज जरा शोधलं ना की सापडतं. हॅव सम पेशन्स. सॉरी माऊ. सॉरी तिला नाही, मला म्हण. कारण काय ना, या घरात काय झालं तरी काय बाबा, ईशानने केलं. आता कळलं ना, या घरात प्रत्येक गोष्ट ईशान करत नाही. आता मला नोटबुक मिळाली ना, सॉरी नंतर म्हणीन. एक मिनिट, काय आहे का या वहीत? अगं माऊ, मी तो जो बेकिंगचा वर्कशॉप केला होता ना, त्याचे थोडे इम्पॉर्टंट नोट्स आहेत. कॉलेजमध्ये फ्री टाइम मिळाला की तेच वाचते. कॉम्पिटिशन पण जवळ आली आता. आता कसली कॉम्पिटिशन? अगं माऊ, रेयांसच्या कॉलेजमध्ये. सो बेसिकली तिकडे लोक येणार आहेत आणि वी हॅव टू पिच आवर आयडियाज. इफ दे लाईक माय आयडिया, दे आर गोइंग टू हेल्प मी स्टार्ट माय ओन बिझनेस. ओके, पण हेल्प म्हणजे एक्झॅक्टली काय करणार आहेत? म्हणजे मॅन पॉवरच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत, जागेच्या बाबतीत. समा, या सगळ्याबद्दल तू चौकशी केलीये? हो, डोंट वरी. चल आता मला लेट होतंय, पटकन मी जाते. अरे काय लेट होतोय? मगच तर सॉरी बाकी. चल सॉरी बोल. आणि सॉरी म्हणून झाल्यावर तू माझ्यासाठी बनवणार आहेस बेल्जियम वॉफल. सांगितलंय ना, कॉम्पिटिशन झाल्यावर देते. हा अरे समा, बाय बाय बाय. अगं मला सॉरी बोलायचंय तू. हा नक्की कसली कॉम्पिटिशन आहे? देवा, आता ह्यात काही प्रॉब्लेम नको व्हायला प्लीज. म्हणजे काही नाही. आवरा तुम्ही, मला डबा देतो. हे घे माऊ, बॅग भर. आता मला नवीन डबा भेटला. बाबा, अहो अशोक काका आले नाहीत अजून. म्हणजे ऑफिसला जायच्या आधी येतात म्हणून विचारलं मी. अरे हो, एव्हाना यायला पाहिजे होता. अजून कसं नाही आला? बरं, तू माझी ती औषधांची ऑर्डर दिली आहे का? केलेत, ऑर्डर केलेत, आणि आपला परशु आणून देईल तुम्हाला औषध. बर बर. एक मिनिट. स्वतंत्र भारताचे दुसरे गुड मॉर्निंग सर. या नहीं, मैंने फोन इसीलिए किया था कि आई डोंट वांट दिस प्रमोशन. नहीं सर, मेरा फाइनेंशियल प्रॉब्लम चालू है. आई कांट टेक दिस प्रमोशन सर. हे तुषार, ह्या चाव्या इथे कोण ठेवल्या? ह्या आपल्या मेन ड्रॉवरच्या चाव्या आहेत ना? अरे बाबा, त्याच्यात आहे ना शेफाली आणि उर्मिलाचे महत्वाचे दागिने आहेत. कुठे कसे काय ठेवतो तू? यू आर राइट सर. हो ईश्वर काका, आलास का? या. काय रे? हे तुमची औषध मैं हा, आणलीत का? हो. व्हेरी गुड. हे बघा, हे जे 1 नंबरचं जे औषध आहे ना, ते सकाळच्या नाश्त्यानंतर आहे. 2 नंबरचं दुपारच्या जेवणानंतर. 3 नंबरचं आलं नाही, पण ते उद्या येणार आहे. आणि 5 नंबरचं आहे ते आल्यावरती ते बोलले की मी सांगतो म्हणून. ती मी लगोलग जातो आणि घेऊन येतो. एक मिनिट, मी फोनवर आहे यार. काय चाललंय? या सर, आई ट्राइड माय बेस्ट बट नहीं हो रहा है पॉसिबल सर. चला तुषार दादा, यो. सॉरी सर. या सर, आई एम रियली सॉरी सर. नहीं हो रहा है पॉसिबल सर. प्लीज ट्राई टू अंडरस्टैंड. तुषार, इथे चावी कुठे गेली? सर, इथे चावी कुठे गेली? सर इकडे मी गेलो तेव्हा याच्यात गेली. कॉल यू लेटर सर. या सॉरी सॉरी. या इकडे पण नाही. तुषार, तू चावी पाहिलीस का? हे बघ, मी इथेच ठेवली होती रे. इथेच ठेवली होती चावी. कुठे गेली?
नाही म्हणजे मला चांगलं आठवतंय इथं कुठेतरी चावी होती. कुठे गेली चावी? बाबा चावी कुठे ठेवली? इथं चावी ठेवली होती. नंतर मी तिकडे चावी ठेवली. नंतर मी तिकडे गेलो, पण मी मुद्दाम नाही केलं तुषार. विश्वास ठेव, मी चावी शोधून काढेल. मी कुठे माझ्यावर रागवू नको. तेव्हा तुषार मला गावाला पाठवू नको प्लीज. प्लीज तुझ्या पाया पडतो, मला गावाला नको पाठवू. बाबा 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 गडबड झाली आहे. माझ्या हातून गडबड झालेली आहे. म्हणजे काय माहिती का, मला काहीच आठवत नाही. म्हणजे मी चावी इथं ठेवली होती. इथे मला आठवतंय. मग मी इथून तिथे मी तिकडे गेलो. मी मुद्दाम नाही केलेलं आहे. चुकून माझ्याकडून चुकून झाले. हे बघ मी शोधून काय वाटेल ते घरी मी चावी शोधून काढेल. तुषार मला गावाला पाठवू नकोस. बाबा बाबा शांत व्हा. रिलॅक्स रिलॅक्स. बाबा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्हाला आता कुणीही गावाला पाठवणार नाही. कधीच नाही. हे बघा मी त्यावेळेला चुकलो, पण आता मी ती चूक पुन्हा करणार नाही. तुम्ही पुन्हा गावाला जाणार नाही. ओके. आणि राहिला प्रश्न चावीचा, तर चावी ही बघा माझ्या खिशात आहे. ही बघा. हो ऐका ऐका. पॅनिक होऊ नका. ऐका माझं पूर्ण ऐकून घ्या. चावी इथे होती. त्याच्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलत होतात. ही चावी इथे का ठेवली? मग तेवढ्यात परशू आला, तेव्हा तुम्ही चावी इथे ठेवली. मग मी माझ्या खिशात ठेवली चावी. चावी हरवलेली नाहीये. तुम्ही शांत व्हा बरं. मी तुम्हाला पाणी आणून देतो. पाणी पे. हे घ्या. हे घ्या. पाणी घ्या. पाणी घ्या. पाणी घ्या. पाणी प्या. बाबा आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. बाबा प्रत्येक वेळी तुमचीच चूक असेल असं काही नाही आहे. हे बघा तुम्हाला जो काही आजार झालाय ना तो झालाय आता. पण आपण त्यावर ट्रीटमेंट करतोय की नाही, आणि तुम्ही औषधं सुद्धा वेळेवर घेताय. मग तुम्हाला बरं वाटेल आता. तुम्ही नका काळजी करू. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, काहीही झालं ना तरी मी आहे तुमच्या बरोबर. हे बोलणं खूप सोपं असतं तुषार, खूप सोपं असतं. पण इथं भीती मनात बसली ना की नाही जात रे. सगळं असं कॉन्फिडन्स जातो, कॉन्फिडन्स लूज होतो. आणि एकदा एखाद्या माणसाला चुकीचं म्हटलं ना की सगळे त्याच्याकडे संशयाच्या नजरेनं बघतात. तुला आठवतं ना रे, एकदा मी चावीचा जुडगा कुठेतरी ठेवून दिला. गिझर चालू ठेवला होता, गॅस चालू होतं, म्हणजे सगळं चहाचा कप कुठेतरी ठेवला. म्हणजे एकदा माणूस चुकीचं ठरलं ना तुषार की सगळे त्याच्याकडे संशयाच्या नजरेने बघतात रे. अरे पैसे कुठे गेले? अनिश, पैसे कुठे गेले ठेवलेले? नाही मला माहित नाही बाबा. भैरवी, मी इथे बरेच पैसे ठेवले होते, तू काढून ठेवलेस का कुठे? नाहीतर मी आता मुलांना खाली सोडायला गेले होते. कमाल आहे. अनिश चुकून दरवाजा उघडा राहिला होता का? बाहेरून कोणी आलं होतं का? म्हणजे शेजारचे, रद्दीवाला, गॅसवाला, कोणीही? नाही कोणीच नाही. बाहेरचे कोणी कशाला यायला पाहिजेत? घरातच मोठमोठे चोर आहेत. चल ये बाहेर बाहेर चल ये. भाऊजी 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 बापा बापा यायले काऊन पकडता? काय गलती झाली याच्याकडून? काल वर्षा इकडे एक लिफाफा ठेवून गेली होती. हा पण भाऊजी त्यातनं ते हे होतं, वेणुताईचं पत्र होतं ना. आणि काय काहीतरी होतं, पण आम्हाला नाही ना माहित. तुम्हाला नाही माहित? वर्षाने त्यात पैसे ठेवले होते, ते पैसे कुठे गेले? आता आम्ही कसं सांगणार? सांगाल. पोलीस चौकीत नेऊन तुडवून काढला ना की बरोबर सांगाल. भाऊजी 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 मी पाया पडतो तुमच्या बापा. मान्य आहे आम्हाला, आम्ही चुका केल्या या घरात, लय गुन्हे झाले आमच्या हातून. पण भाऊजी इथं आमचा गुन्हा नाही, काही चूक नाही केली. बाई भैरवी सांग ना माय बाई. बाबा ऐका ना प्लीज. अजूनही तू त्यांचीच बाजू घेतेस? बाजू घेत नाहीये, पण आता आपल्याकडे यांच्या विरुद्ध काहीही पुरावा नाहीये. सामान नको तुमचं. भाऊजी भाऊजी हात जोडतो, गरीबावर दया करा ना, आमच्यावर विश्वास ठेवा ना. खरंच आम्ही काय नाही केलेलो, खरंच काय नाही केलं. मला तुमच्या सामानाची झडती घ्यायची आहे ताबडतोब.
भाऊजी सांगितलं ना, खरंच काही नाही हो केलं आम्ही. काही नाही केलं ना, मग घाबरताय कशाला? दाखवा जमान. दाखवा ना आता, कर नाही त्याला डर कसली. अगं पण काय नाही ना, तुला पण माहित आहे ना. मग आणते. आणतील. हं. हे घ्या, हे घ्या, दाखवतो तुम्हाला. हे घ्या, घ्या. मी काय खोटं बोलून राहिलो का आम्ही? हे घ्या, बघा. आहे कुठे आहे? हा आहेत का पैसे मला सांगा. हा आता तरी विश्वास ठेवा ना आमच्यावर. नाही, तुम्ही दोघे महा खोटारडे आणि चोर आहात. चोरलेले पैसे पिशवीत ठेवू नये एवढं तुम्हाला नक्की कळतंय. बाबा हं. हे बघा, तुम्ही उगाच चिडचिड नका करू. उगाच तुमचा बीपी शूट होईल. नका त्रास करून घेऊ. भैरवी, तू अजूनही त्यांचीच बाजू घेतेस. बाजू घेत नाहीये बाबा. हे घर माझंही आहे की नाही? मग माझ्या घरामध्ये जर ह्यांनी चोरी केली असेल तर मी यांना सोडणार नाही, ह्याच्यावर विश्वास ठेवा. पण त्यासाठी मला यांच्याशी आधी बोलावं लागेल. तुम्ही नका ना काळजी करू. हे बघा, तुमच्या बहिणीला मी शोधून काढेन हे प्रॉमिस केलंय मी तुम्हाला. आज दुसरं प्रॉमिस करते, ते पैसे सुद्धा सापडतील. तुम्ही म्हणालात ना, हरवलेली वस्तू एक वेळ सापडेल, पण हरवलेली माणसं सापडणं कठीण आहे. मी शोधेन हरवलेले पैसेही आणि हरवलेली माणसंही. बाबा, आमच्यावर विश्वासच नाही ना. ते एकदा कानपाटा नाव पडलं ना की असंच असतं. काही नाही, घाला ते आम्ही सांगतोय सगळं. नाही 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 नाही, काय आहे का पिशवी? त्याला झाला ना, विश्वास बसला ना, आता करा लागते काहून बाबा. एवढं इज्जत काढायची ना आता आलो आमची? दुसऱ्याच्या दारात, ते आपल्याला सहन करा. माणसंच आहोत ना आम्ही. झाली ना एकदा चूक आमची. चला. अनिश, ऐक ना, ते कपाटात शोध किंवा ड्रॉवर पण चेक कर. माया ना डोक्याला ताप झालाय. हा एकदा सांगितलं ना, काय नाही केलं तरी माझीच ठासताय तुम्ही. तुम्हाला सांगितलं ना का बाप्पा, नाही घेतले पैसे, नाही घेतले पैसे. कोण विश्वासच ठेवत नाही. हा आमचीच वाजवतात. अरे काय आम्ही कोण आहेत की कोण? माणूसच आहोत ना. स्वाभिमान आहे की नाही आम्हाला? काय इज्जत बिज्जत काय आहे की नाही आम्हाला? हा ए भैरवी, तुझे सासरेले सांग का बाबा, आम्ही काय केलेलं नाही म्हणून पैसे बिचे काय घेतलेले नाहीत. हो, उगाच डोक्यात जाऊ नका. ऐकून घेणार ना? घ्यावं लागेल. ऐकून घ्यावं लागेल. आणि ऐकायचं नसेल ना तर सामान बांधा आणि निघून जा इकडनं. नाही 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 नाही, ताईले तसं म्हणायचं नव्हतं माझ्या बहीण. मग काय म्हणायचं होतं? मामा, बाबांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. हा, आणि त्यांना ब्लेम करण्याआधी आधी तुम्ही काय करून ठेवले ते बघा. तुमचे कारनामे आठवा आणि मग बोला. नाही पण बाप्पा, सांगितलं ना आता बाप्पा, आम्ही सुधारलोय. असं तुम्ही म्हणताय, पण घर काही सोडत नाहीयेत तुम्ही. जरा काही झालं की लगेच एक नवीन आजार येतोय तुमचा. एवढं असेल तर दुसरी सोय बघा. कायले जास्त बोलून राहिले हो तुम्ही. चला बरं, चला इंजेक्शन देतो तुम्हाला. चला. उगाच कारण नका काढू आता मामी. त्यांना इंजेक्शन कधी द्यायचं आणि कधी नाही मलाही माहिती आहे. मी होते तुमच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये. एकतर यांची शुगर एवढी वाढली होती, जीवाचं बरं वाईट होऊ नये म्हणून इथे आणून ठेवलं. ते पण बाबांचा विरोध होता तरी सुद्धा. याचा अर्थ असा होत नाही यांनी बाबांविरुद्ध काहीही बोलायचं आणि आम्ही ऐकून घेऊ. जर ते पैसे तुम्ही घेतले नाहीयेत तर ते पैसे कुठे आहेत शोधा. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणाले? शोधा. चला बरं, चला चला. आता कुठे गेले बाप्पा, आम्हाला काय माहित.
काय आता बरं वाटलं ना? अरे मगाशी ना असं अचानक असं दरदरून घाम फुटला रे. का? हो म्हणजे आता आठवण आली ते ना घाबरायला होतं. ते तुषार म्हणाला ते बरोबर आहे. तुझा कॉन्फिडन्स गमावून बसू नको चुकाच्या उगाच. चाल तुला बोलायला काय जात आहे? काय? कॉन्फिडन्स गमावून बसू नको म्हणून. मी आपला वयाने म्हातारा होत चाललोय आणि तू हो तरुण. बासरी काय वाजवतोय, प्राणायाम काय करतोय. हे ते वर्षाने सांगितलं म्हणून रे. चांगलंय चांगलंय. त्यामुळे तो जुना उत्साह परत येईल. अरे उत्साह परत येईल की नाही माहित नाही रे, पण माझा आता जुना राग परत येतोय. काय आता काय झालं? ती कीड लागली ना माझ्या घराला, राधा आणि किशा नावाची. हा माझं घर पोखरून काढते ती. काय केलं त्यांनी आता? काय सांगू तिला. काय त्या वर्षाने जाताना एक लिफाफा ठेवला होता, त्यात पैसे होते. त्या दोघांनी ते चोरलेत. अरे बापरे. हे मग तू घरात शोधून बघ ना. शोधून काय होणार आहे, मला माहिती आहे ना त्या दोघांनी चोरलेत. बापरे तर कठीण झालं रे. मग एक काम कर, तू सरळ पोलिसात जा. जाणारच होतो रे, पण म्हणजे भैरवी म्हणाली आपल्याकडे पुरावा नाहीये. अरे पुराव्याचं कुठे घेऊन बसलायस? ते पोलीस बघतील ना काय करायचं ते. हे बघ यांना ना यांच्यावर योग्य ऍक्शन घेतल्याशिवाय ना यांची डोकी ठिकाणावर येणार नाही. हो बरोबर आहे. त्यांच्या घराचा प्रश्न आता आपण कायमचा सोडवूया. आता ते आयुष्यभर जेलमध्येच राहतील. सगळं घर ढुंडाळलं, कुठेच नाही सापडून राहिलं रे बाबा. अरे बाथरूम बघितलं ना का मग कोण आंघोळीला गेले, कपडे बिपडे काढताना पडले असते. पण नाही ना तिथे. पण तुला सांगतो सगळ्या बाजल्या बिजल्या उलट्या केल्या ना मी, कुठं सापडून नाही ना राहिले. किचन मध्ये पण नाहीये. भैरवी खूप पैसे होते का त्यात? माहित नाही, पण बाबा म्हणतात म्हणजे असलेच पाहिजेत ना. बाबा म्हणतायत म्हणजे काय? त्यांच्यासाठी तर 10 रुपये पण खूप आहेत. हो मग असतातच अनिश, त्यांना व्हॅल्यू आहे त्या पैशांची. 10 रुपये असू देत, नाही तर 10 लाख रुपये असू देत. जर त्यांना ते मॅटर करताय तर आपण शोधायला हवं. पण तसंही त्यांना पैसे नको होते. काय तुला काय माहित? अगं तेच म्हणाले ना, उगाच पैसे ठेवून गेली म्हणून. अरे हो, पण घरात कुठे आहेत ते पैसे हे कळायला नको का आपल्याला? घरातली हरवलेली गोष्ट आपल्याला सापडायला नको का अनिश? हे बघ बरोबर आहे, तू प्लीज शांत हो. हा पैसे सापडतील, डोंट वरी. हे बघ, हे माझं घर आहे, आपलं घर आहे. त्यामुळे कोणी जर चुकून किंवा मुद्दाम हे करत असेल तर ते मला कळायला हवं, आणि ते मला मॅटर करतं. हे बघ उगाच सेंटी होऊ नकोस. बाबांनी कुठेतरी ठेवले असतील, लक्षात नसेल त्यांना. नाही, माझ्या समोर तरी हे घडलेलं नाही. मग एवढं होतं तर त्यांनी का ना उचलून ठेवले? तू त्यांना का दोष देतोय अनिश? ठेवलं गेलं असेल त्यांच्याकडून इकडे तिकडे कुठेतरी, पण आपलं घर म्हणून आपण शोधायला नको का? घरातली कुठलीही वस्तू आणि त्यातही पैसे हे हरवले नाही पाहिजेत. भैरवी आय डाऊट ही खरंच पैसे ठेवून गेली होती का हे उगाच सांगतायत? काय नाही म्हणजे बघ ना, त्या एन्व्हलप मध्ये पैसे आहेत हे फक्त बाबांना माहित होतं. आपण कोणीच पाहिले नाही आहेत, सो आपल्याला कसं माहित असेल? मला काय वाटतं जरा ना आता चोराच्या डोक्याने शोधतो. हा नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. हा मी माझगावकर बोलतोय. ओळखलं ना? काय झालंय साहेब, आमच्या घरात चोरी झाली आहे. नाही बरेच पैसे गेले तू चोरीला. नाही बरंच शोधलं पण कुठं काही कोण सापडलं नाही. नाही नवीन कोणी आलेलं नाही हो बाहेरून. जे आलेले आहेत तेच जात नाहीयेत. तुम्ही जरा इकडे येऊन बघाल का प्लीज? हा ठीक. हा पुरावा नाही हो, पुरावा नाही आहे. पण एक काम करा ना, तेवढं तुम्ही येऊन बघा ना जरा प्लीज. हा तुमचा युनिफॉर्म बघितला ना तर घाबरून खरं बोलतील सगळेजण. चालेल या या या. हा ठीक आहे येतो म्हणाले. वा थोड्या वेळाने येतो म्हणाले. हरकत नाही. आता मला बरं वाटलं. चल मी ऑफिसमध्ये जाऊन येतो. तू बरा आहेस ना? हा मी एकदम बरं आहे आता. तू एक काम कर,
तू योगासनं सुरू कर. आपल्या सोसायटीच्या हॉलमध्ये योगासनाचे क्लासेस सुरू होत आहेत. तू पण कर बघ. मी बोलणार आहे मीटिंग मध्ये येतं जाऊन. तूही कर ते सुरू. फायदा होईल बघ तुला. अरे नाही, सध्या 1-2 महिन्यानंतर बघू. का? अरे का काय आता हे बहिणीच्या मुलीचं लग्न आहे गावाला, त्याच्यामुळे मला गावाकडे जावं लागणार ना. अरे बाबा, मुलीचा मामा आहे मी, मला तिथे जातीने हजर राहायला नको. अरे हल्ली आली नाही रे बऱ्याच दिवसात. हो, तिला इकडे कंटाळा येतो. अरे करमत नाही तिला. गावाकडे कसं असं मोकळं आईस पाईस ना, छान. त्याच्यामुळे बाहेर पडायचं म्हटलं तरी भीती वाटते तिला. बोल. खरंच भेटून ये तिला. तिला आठवण येत असेल नाही रे तुझी? तिलाच नाही रे, मला पण खूप आठवण येते तिची. काय होतं ना अशोक, तिच्याशी बोललं ना की खूप बरं वाटतं. अरे लहान झाल्यासारखं वाटतं. आई वडील गेल्यानंतर जे परकेपण येतं ना, भावा बहिणींमुळेच कमी होतं रे, हो की नाही? आणि कोण असतं ना शेवटी आपल्याला धरून ठेवणारं किंवा तसं आपल्याला अंतर्बाह्य ओळखणारं कोण असतं आयुष्यात, सांग ना.